गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण आपण 5,000 सबस्क्रायबर्सचा पल्ला गाठलेला आहे. वी आर 5,000 प्लस यूट्यूब फॅमिली आणि त्यासाठी खूप थँक्यू, मनापासून थँक्यू. आणि त्यामुळेच आज मी हा एक वेगळा व्हिडिओ करायचं धाडस करते. स्किन केअर व्हिडिओ. मी माझं स्किन केअर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आतापर्यंत मी इतरांचे स्किन केअर व्हिडिओज बघून त्यातून इन्स्पायर होऊन बरंच काही शिकून बऱ्याच गोष्टी अप्लाय करायचा प्रयत्न केला. पण गेल्या 2 वर्षांपासून, म्हणजे अगदी 2022पर्यंत माझं असं काही स्किन केअर रुटीन नव्हतं ॲज सच. पण 2023 पासून मी जे काही स्किन केअर रुटीन फॉलो केलं आहे त्यामुळे मला खरंच खूप फायदा जाणवला, खूप फरक जाणवला माझ्या स्किनमध्ये, आणि ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो इट्स अ व्हेरी क्विक स्किन केअर रुटीन. खूप मोठं नाही आहे, खूप सोपं सिम्पल. जर आजपर्यंत तुम्ही केलेलं नसेल स्किन केअर रुटीन फॉलो तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अँड लेट्स बिगिन विथ माय मॉर्निंग स्किन केअर रुटीन. हिअर वी गो. तर आता आहे पावसाळा, छान पाऊस पडतोय. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आज मला सुट्टी आहे, त्यामुळे मला निवांत तुमच्यासोबत हे स्किन केअर रुटीन शेअर करता येणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, माझी स्किन नॉर्मल टू ऑइली आहे, ड्राय अजिबात नाही आहे. त्यामुळे मी मला सूट होणारं रुटीन तुम्हाला सांगणार आहे. त्यात मला फक्त 2च इश्यू जाणवतात माझ्या स्किनच्या बाबतीत गेल्या 2 वर्षांपासून. त्यापूर्वी खूप प्रचंड इश्यूज होते, पण या रुटीनमुळे आता जरा जरा इश्यूज कमी झालेले आहेत. तर पूर्वी मला पिंपल्स असायचे, आता पिंपल्स नाही आहेत, बट आय हॅव डिफरंट प्रॉब्लेम्स. ते म्हणजे पिंपल्स जरी गेले असले तरी त्याचे डाग बरेचसे स्किनवर होते. तुम्हाला दिसत असतील थोडे थोडे ब्लॅकनेस आहे, पिगमेंटेशन आहे. तर तो एक इश्यू आहे मला माझ्या स्किनबद्दल. आणि दुसरा इश्यू मला जाणवतो तो म्हणजे पोर्सचा. तर मी ते ट्रीट करायचा सध्या प्रयत्न करते. त्यामुळे मी माझं रुटीन जे मी फॉलो करते ते स्पेसिफिकली पिगमेंटेशन आणि पोर्स कमी कमी करण्यासाठीचं मी जे रुटीन फॉलो करते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट थिंग. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिली गोष्ट जी मी करते ती म्हणजे छान थंड पाण्याने तोंड धुणे आणि त्याचबरोबर फेस वॉश करणे. त्यासाठी मी वापरते बायोक्यूल या ब्रँडचं एव्हर ग्लो रेडियन्स फेस वॉश, ज्यामध्ये आहे व्हिटॅमिन सी, आर्बिटिन आणि AHA. हे घटक आपल्याला मिळतात काकडू, प्लम, बेरबेरी आणि ऊसातून. हे फेस वॉश डेड सेल्स दूर करून त्वचेला छान नैसर्गिक चमक देतं. मेलॅनिन उत्पादन मर्यादित करण्यासाठी, काळे डाग आणि हायपर पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मदत करतं. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की काही दिवस याचा सतत वापर केल्यावर त्वचा छान तुकतुकीत झाली. सुंदर नॅचरल ग्लोसाठी हा फेस वॉश नक्की ट्राय करा. हा फेस वॉश सगळ्या स्किन टाईप्सला चालू शकतो, ज्याने त्वचा छान गुळगुळीत आणि हायड्रेटेड राहते. फेस वॉशच्या बाबतीत मी एक गोष्ट खूप महत्त्वाची फॉलो करते, ती म्हणजे सकाळचा आणि रात्रीचा माझा फेस वॉश वेगवेगळा आहे. सकाळी आपल्या चेहऱ्यावर फार काही गोष्टी नसतात. रात्री जर स्किन केअर तुम्ही केलं असेल तर त्यातलं एखादं सिरम असेल किंवा नाईट क्रीम असेल, त्यामुळे अगदी माइल्ड फेस वॉश वापरला तरी चालतो. सो आता तुम्ही बघितलं तसं फार फेस येत नसलेला फेस वॉश मी सकाळचा वापरायचा प्रयत्न करते. आणि संध्याकाळी इन कम्पॅरिझन माझा शूटिंगचा मेकअप असतो, स्किन क्लीन करायची असते, त्यावेळी थोडा फोमी फेस वॉश मी वापरायचा प्रयत्न करते, सो दॅट प्रॉपर सगळा मेकअप चेहऱ्यावरून निघेल. आता नेक्स्ट स्टेप जी आपण फॉलो करणार आहोत ती खूप इंटरेस्टिंग आहे आणि बरेच जण माहीत असूनही ही गोष्ट फॉलो करत नाहीत. पण जर तुम्हाला माझ्यासारखा पोर्सचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच फॉलो करा, अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. सो वी आर मूव्हिंग टुवर्ड्स आईस वॉश. आईस वॉश ह्या वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. वेअर इज माय आईस क्यूब? या. सो आईस वॉश, वेअर इज माय आईस क्यूब? आईस वॉश वेगवेगळ्या गोष्टींनी करता येतो. मी याला आईस वॉश म्हणते, याला काहीतरी वेगळं म्हणत असतील कदाचित. एका बकेटमध्ये पाणी घेऊन, एका बोलमध्ये पाणी घेऊन त्यात थोडे आईस क्यूब्स टाकून त्यात चेहरा बुडवणं, हा पण एक आईस वॉशचा प्रकार आहे. बट तो मला सूट करत नाही, कारण मला लगेच सर्दी आणि थोडं असं नाक गळणं वगैरे सुरू होतं. त्यामुळे मी इतकं थंड प्रयोग करत नाही. पण मला आईस क्यूबने डेफिनेटली फायदा होतो. त्यामुळे मी असा आईस क्यूब घेऊन माझ्या चेहऱ्यावर सकाळी
2 ते 3 मिनिटं मिनिमम मसाज करते. हा थोडासा अंडर रेटेड प्रयोग आहे असं मला वाटतं. कारण खूप कमी जण याचा उपभोग घेतात या गोष्टीचा. पण जर तुम्ही आर्टिस्ट असाल किंवा इवन कामावर जाताना तुम्ही जर मेकअप वापरत असाल तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की मुंबईच्या वेदरमध्ये फार मेकअप राहत नाही. का राहत नाही तर कारण आपल्या वातावरणामध्ये प्रचंड आर्द्रता असते आणि चेहरा ऑइली करते. ते हवामान ऑइली करतं आपला चेहरा आणि मेकअप सारखा निघत राहतो. तर तुम्ही हा प्रयोग करून बघा आईस क्यूबने. आणि आईस क्यूब सोबत तुम्हाला एक नॅपकिनची पण गरज लागणार. तर तुम्ही पूर्ण भिजणार. तर हा प्रयोग करून बघा तुम्ही. तुम्हाला नक्कीच त्याचा फरक जाणवेल. सो द सेकंड स्टेप वॉज आईस क्यूब. आणि आता इतकं छान थंडगार झाल्यानंतर काय गरज असते सांगा आपल्याला? एका कॉफीची. मग पुढचं रुटीन आपण थोडं छान कॉफी पीत पीत करणार आहोत. सो क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग हे टप्पे तर तुम्ही ऐकलेच असतील. तर त्यातला हा आहे एक टोनर. दिस इज 82E गो टू पोला ड्यू. तितिक्षाने मला हा रेकमेंड केला होता की हा वापरून बघ. दीपिका पडुकोनचा हा ब्रँड आहे. सो जरा तिचा ब्रँड आहे म्हणून आपण काहीतरी ट्राय करूया असं आम्हाला वाटत होतं. सो तितिक्षाने ट्राय केला आणि तिला हा खूप आवडला. अतिशय पातळ कन्सिस्टन्सीचं हे छान टोनर सिरम आहे. ज्यामध्ये आहे गोटुकोला आणि नायासिनामाइड. जे मी मगाशी म्हणाले मला पोर्सचा इश्यू आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी मला या सिरमने छान मदत केली. वाळेपर्यंत आपण जरा गप्पा मारूया. सो क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग CTM असं तुम्ही एक स्किन केअर रुटीनबद्दल ऐकलं असेल. क्लिन्झिंग म्हणजे फेस वॉश करणे, टोनिंग म्हणजे टोनर वापरणे आणि मॉइश्चरायझर. सो या 3 तर बेसिक स्टेप्स आहेत. त्यामध्ये आपण आता काही सिरम्स ॲड करतो आजकाल. तर त्यातले काही सिरम्स आता आपण सुरू करूया. कसं असतं की तुम्हाला हे माहीत असेल की नाही मला माहीत नाही, बट थिनेस्ट टू थिकेस्ट असं प्रोडक्ट आपल्याला वापरायचं असतं. सो जे सगळ्यात थिन प्रोडक्ट आहे, सगळ्यात पातळ आहे, जो पाणी ते मॉइश्चरायझर ते सनस्क्रीन लोशन असा तुम्हाला तो प्रवास गाठायचा आहे. सो आपलं फेस वॉश करून झालं, त्यानंतर आईस क्यूब म्हणजेच पाण्याचा आपण प्रयोग केला, त्यानंतर आता हे अगदी ट्रान्सपरंट पाण्यासारखंच असणारं टोनर आपण वापरलं. आणि आता आपण नेक्स्ट वापरणार आहोत ते सिरम. तर बायोक्यूलचा जो मी फेस वॉश वापरला होता त्याच ब्रँडचा मी सिरमसुद्धा वापरते. मी प्रयत्न करते की एकाच ब्रँडचे 2 प्रोडक्ट्स कंबाईन करावेत, कारण ते बनवतानाच असं बनवतात की ते एकत्र वापरल्याने फायदा होऊ शकतो. त्यामुळे बायोक्यूलचा आपण वापरणार आहोत स्पॉटलेस सिरम. जसं मी तुम्हाला म्हणाले तसं मला पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. सो यासाठी मी वापरते बायोक्यूलचं स्पॉटलेस सिरम. बायोक्यूलच्या या स्पॉटलेस सिरममध्ये आहे आर्बुटिन, व्हिटॅमिन सी आणि फायटॉल. हे घटक आपल्याला मिळतात बेरबेरी, काकडू प्लम आणि बायडस पिलोसामधून. याचं टेक्स्चरही अगदी हलकं आहे. याने त्वचेवरचे काळे डाग आणि हायपर पिगमेंटेशन कमी करायला मदत होते आणि त्वचेला मिळते एक नैसर्गिक चमक. हे सिरमसुद्धा सगळ्या प्रकारच्या त्वचांसाठी उपयोगी आहे. मुळात हे सकाळ किंवा संध्याकाळ कधीही तुम्ही वापरू शकता. बायोक्यूलचं तुम्ही फेस वॉश आणि सिरम जर एकत्र यूज केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल आपल्या स्किनवर. आणि यामध्ये सगळे नैसर्गिक घटक आहेत, त्यामुळे काही प्रश्नच उद्भवत नाही की काही त्रास होईल स्किनला. आणि आता एक महत्त्वाचा टप्पा. सो आता आपण वापरणार आहोत मॉइश्चरायझर. मी वापरते क्लिनिकचं मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझरसुद्धा खूपच जास्त थिन लेयरचं आहे आणि वॉटर बेस्ड आहे. मला ऑइली स्किन असल्यामुळे हा एवढा ड्रॉपसुद्धा पुरतो. I just love this moisturizer. Smells very good, mild and very fresh. आता हे छान मुरू द्या. आपण जे रुटीन आतापर्यंत शेअर केले ते हे सगळे लेयर्स एकमेकांमध्ये छान मुरले, चेहऱ्यात मुरले की आपण शेवटच्या गोष्टीचा उपयोग करणार आहोत, जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणी ज्या
मम्मीज असतील, घरी बाळं असतील तुमच्या, तर मी समजू शकते की तुम्हाला हे रुटीन फॉलो करणं कठीण वाटत असेल. तुम्हाला असं वाटत असेल की वेळ कुठे आहे, या सगळ्या गोष्टी करण्यामधून मला स्किन केअरसाठी वेळ कसा मिळणार आहे. तर प्रयत्न करा. आता मी 5-6 गोष्टी दाखवल्या, त्यात 5-6 गोष्टी करायची गरज नाही आहे, पण निदान 2 गोष्टी फॉलो करा. फेस वॉश तर आपण करतोच, मग त्याचसोबत जमलं तर एखादं सिरम वापरा, एखादं सनस्क्रीन कंपल्सरी वापरा. या गोष्टी हळूहळू हळूहळू तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये फॉलो करायचा प्रयत्न करा. जिथे तुम्ही ब्रश करण्यासाठी जेव्हा जाते तिथे त्याच्या बाजूलाच काही प्रोडक्ट्स ठेवा. सो फेस वॉश झाल्यानंतर लगेच तुम्हाला त्या गोष्टी अप्लाय करता येतील चेहऱ्यावर. दिवसभरात आपण बऱ्याच ठिकाणी फिरत असतो, धूळ माती सगळ्या गोष्टी आपल्या चेहऱ्यामध्ये जात असतात, त्यामुळे थोडं प्रोटेक्शन वापरायची गरज आहे. ती तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा असं मला वाटतं. आता आपले प्रोडक्ट्स छान मुरले असतील चेहऱ्यात, आपण आता नेक्स्ट स्टेप करणार आहोत जी खूप महत्त्वाची आहे, विच इज द सनस्क्रीन लोशन. मी हायफन या ब्रँडचं सनस्क्रीन वापरते. घरात आहे, सुट्टी आहे म्हणून मी सनस्क्रीनचा वापर टाळत नाही. आपण गॅसजवळ जातो, सूर्यप्रकाशात काही ना काहीतरी आपला संबंध येतोच, त्यामुळे त्याचा वापर नक्कीच करायला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट आहे जी स्किन केअर रुटीनमध्ये नाही म्हणता येणार, पण ओव्हरऑल माझ्या लाईफची एसेन्शियल गोष्ट आहे, ती म्हणजे जे मी 12 महिने 24 तास वापरत असते, ती म्हणजे हा लिप बाम. हा नाही, कोणताही लिप बाम, बट राईट नाव हा लिप बाम, त्याचं नाव आहे लेनेज लिप स्लीपिंग मास्क. सो त्यांचा असा हेतू आहे की आपण हा लिप बाम रात्री झोपताना ओठांवर लावून झोपावं. हा मला गौरीने सजेस्ट केला आहे आणि मी बराच काळ हा घेतलाच नव्हता विकत, आणि यावेळी घेतला आणि आय रिअली लव्ड इट. इट इज ॲक्च्युली लाईक अ मास्क, जसं आपण फेस मास्क वापरतो, हा लेनेजचा लिप मास्क आहे. राईट, आय थिंक वी आर डन. सो रोज सकाळी मी हे मॉर्निंग रुटीन फॉलो करायचा प्रयत्न करते. आज तुमच्याशी बोलता बोलता बराच वेळ गेला आणि लॉंग रुटीन वाटलं असेल, बट इट हार्डली टेक्स 3 to 4 मिनिट्स. आज मी तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन माझं स्किन केअरचं शेअर केलेलं आहे. ते तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला सुद्धा स्किनचे असे काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा दुसरे काही आहेत का ज्याबद्दल मी काही रिसर्च केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तर तेही मला कळवा. त्याचंही मी तुमच्यापर्यंत सोल्युशन आणायचा प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त एक खूप छान इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी यानंतर लवकरच तुमच्यासोबत नाईट स्किन केअर रुटीनसुद्धा शेअर करणार आहे, जे खूप महत्त्वाचं आणि अगेन खूप इंटरेस्टिंग आहे. कारण रात्री आपली स्किन वेगळीच असते आणि त्यानंतर त्याला वेगळ्या काळजीची, वेगळ्या केअरची गरज असते. त्यामुळे लवकरच भेटू नाईट स्किन केअर रुटीनच्या व्हिडिओ बरोबर. टिल देन बाय बाय. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. यातले कोणते प्रोडक्ट्स तुम्ही वापरून पाहिले आहेत आणि तुम्हाला याचा फायदा झाला आहे हेही मला सांगा. टिल देन बाय बाय. हॅव अ व्हेरी गुड डे. आता माझी सुट्टी जी आता सुरू झाली आहे त्याचा उपभोग मी घेते, कारण राघव उठला असेल कदाचित, आणि मी त्याच्याजवळ जाते आणि आज दिवसभर मज्जा करते. सो सी यू सून विथ अनदर व्हिडिओ. टिल देन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.